हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये आम्ही अक्कलकोटचे दर्शन करत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. आम्ही आलो आहे अक्कलकोटला दर्शनासाठी. त्या दिवशी खूप गर्दी होती, कारण की अधिक मास चालू आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे सर्व तीर्थस्थानाला. तर जेव्हा आम्ही आलो तेव्हा भयानक गर्दी होती, इतकी की गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती. आणि आम्हाला भरपूर दिवसापासून यायचं होतं अक्कलकोटला दर्शनासाठी, बट आमचं काही येणं पॉसिबल झालं नाही आहे, कारण की आमची इच्छा पूर्ण झाली, जी स्वामींनी पूर्ण केली. म्हणून मग आम्ही दर्शनासाठी येणार होतो स्वामींकडे, की तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली, याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणण्यासाठी. मला ट्विन्स मुलं आहे आणि मला स्वामींच्या आशीर्वादाने 2 सुंदरसे गोड बाळ झालेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर म्हणून मग आम्ही इथे दर्शनासाठी आलो, पण भयंकर गर्दी होती. आम्हाला माहीत नव्हतं की अधिक मासमध्ये तीर्थस्थळाला खूप गर्दी असते म्हणून. बट दर्शन खूप छान पद्धतीने झाले, त्यामुळे आम्हाला एवढं काही वाटलं नाही. आणि माझे बाळ पण खुश होते की त्यांना दर्शन एवढं छान करायला मिळालं, कारण की माझ्या दोन्हीही मुलांना अक्षरशः स्वामीच्या चरणी जाऊन दर्शन करायला मिळाले. तिथले जे एक पंडित होते त्यांनी दोघांना पण आतमध्ये, स्वामीच्या मंदिराच्या आतमध्ये दर्शन करायसाठी नेलं आणि दोघांना पण तिथे दर्शन करून घेतलं त्यांनी. या पद्धतीने आमचं खूप मस्त दर्शन झाले. आणि त्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो दर्शनासाठी. त्या दिवशी पाऊस पण खूप आला होता, सगळीकडे खूप चिखल झालं होतं. पण ते म्हणतात ना की तुमचं जर मनात असेल तर तुम्हाला पाऊस येवो काही येवो, तुमचं दर्शन होतेच. आणि स्वामींचं म्हणणं पण आहे की पैसा नको, भाव लागतो दर्शनासाठी. तर तसंच झालं आमच्यासोबत. इतक्यांदा आम्ही येण्याचा प्रयत्न केला, बट आमचं येणं झालं नाही. आणि स्वामींनी बोलवल्याशिवाय तर दर्शन होऊ शकत नाही, त्यांना भेटायला येऊ शकत नाही. तर आम्हाला स्वामींनी बोलवलं ना, आमचं दर्शन झालं स्वामींचं छान पद्धतीने. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप प्रचंड गर्दी होती. आणि मंदिर इतकं सुंदर की म्हणजे मी सांगू शकत नाही, तुम्ही साक्षात बघू शकता. जे कोणीही अक्कलकोट गेले असेल त्यांना समजूनच आलं असेल की स्वामीचं दर्शन हे साक्षात एक काय म्हणते त्याला, शब्द नाही आहे माझ्याकडे तो बोलण्यासाठी, पण खूप सुंदर दर्शन झाले. आणि मंदिरमध्ये पण सर्व परिसर खूप मस्त होता. हे आहे स्वामी, जिथे आमचं दर्शन झालं. तिथे मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हते, व्हिडिओ काढू देत नव्हते. सो आम्ही पण ती गोष्टीचा मान ठेवून आम्ही पण व्हिडिओ काढले नाही. जे दूरनं व्हिडिओ काढतात तेच काढले. ह्या पद्धतीने हे बघा, त्या दिवशी स्वामींचं या पद्धतीने मस्त छान सजवलं होतं पूर्ण मंदिराचा गाभारा. आणि आम्ही दर्शन केले. आणि ज्यांना दर्शनासाठी आणायचे होते, जे आमचे नारायण आहे, जे स्वामीच्या कृपेने आम्हाला मिळाले, त्या दोन्ही नारायणला आम्ही दर्शन करवले स्वामींचे. आणि मग खूप सगळ्या रील्स काढल्या, खूप सारे व्हिडिओज काढले, जे की तुम्ही आमच्या प्रोफाईलला बघू शकता, यूट्यूबच्या चॅनलला. खूप साऱ्या रील्स काढल्या आणि खूप सारे व्हिडिओ काढले. आणि मन इतकं प्रसन्न झालं स्वामींचे दर्शन करून की मी तुम्हाला सांगू शकत नाही. जे कोणी स्वामी भक्त असेल ते नक्कीच समजू शकतात. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. आणि जो कोणी स्वामी भक्त असेल प्लीज कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.